अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आणि या अधिवेशनामध्ये आज शेवटच्या दिवशी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे। मात्र विरोधी पक्षनेते पदाची निवड काही झालेली नाहीये, त्यामुळे भास्कर जाधव हे तुर्तास तरी वेटिंगवरच आहेत। पाहूयात। आपण सगळ्यांनी निवडले आपले उपाध्यक्ष, त्यामुळे आता विरोधी पक्षाला तक्रार करायला कुठेही जागा राहणार नाही हा मला विश्वास आहे। तसंही अध्यक्षांनी काही फार जागा तुम्हाला ठेवली असं मी मानतच नाही, पण अर्थात विरोधी पक्षाचं समाधान हे कधीच होत नसतं आणि जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमानानीच राहाल। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे प्रथेला धरून पूर्ण चर्चा होतपर्यंत मी थांबलं पाहिजे, पण वरच्या सभागृहात माझं काही कामकाज आहे। बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा। त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला, घाईत घेऊ का निर्णय? घाईत घेऊ का निर्णय? अनेकांचं म्हणणं की तो हातामध्ये कायद्याचं पुस्तक घेऊन बोलतो, तो प्रत्येक गोष्ट नियमानं बोलतो, आपण चुकलं तर प्रत्येक ठिकाणी तो रोखण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या संपूर्ण अधिवेशनामध्ये मी त्यालाही सुद्धा थोडा संयमानं राहिलो, शांत राहिलो। एवढं शांत राहून सुद्धा जर माझी अडचण वाटत असेल तर माझ्याऐवजी तुम्ही दुसरा माणूस सांगा, मी स्वतःहून माझं पत्र घेतो, मागे घेतो, पत्र मागे घेतो असं मी स्वतःहून सांगितलं। परंतु विधानसभा अध्यक्षांकडून असेल किंवा सरकारकडून असेल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही।